हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सगळे, काय करताय, काय चाललं आहे? आय होप सगळे खुश आहेत, हॅप्पी आहेत. सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप छान छान गोष्टी घडतात आहेत. आय विश की असं सगळं असो. आणि ब्लॉग करायचा मुद्दा असंच रँडमली एक असा दिवस तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये मला भेटायला येते, घरी येते. सो तुम्हाला मी तिला भेटवते आणि काय होतं आहे ते बघूयात किंवा काय. ती येणार आहे ह्याच्यामध्ये. माझं घर अख्खं मी आणि माझ्या मामीने आवरून घेतलं आहे. झाडू पोचा रोज तसंच असतं, म्हणजे चांगलंच असतं, साफ असतं. बट जेव्हा पाहुणे येतात ना, तेव्हा एक नवीन जोश अंगात येतो की नाही, घर आपलं त्यांना स्वच्छ दिसलं पाहिजे बस. बाकी आपण असतो तर आपल्याला काय, आपण असं हां ठीक आहे चल, काय प्रॉब्लेम नाही. बट पाहुण्यांना सगळं बेस्ट भेटलं पाहिजे. मला हे समजत नाही, हे जे आपण त्यांच्यासाठी करतो हे आपण आपल्या स्वतःसाठी का नाही करत? बरोबर आहे ना, आपण त्यांच्यासाठी एवढे एफर्ट्स टाकतो की त्यांना घर छान दिसलं पाहिजे, छान कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. मग हेच जर आपण आपल्यासाठी केलं, आपलं घर आपण आपल्यासाठी साफ केलं, तर काय होतं? पॉईंट आहे का नाही आहे? असंच काहीतरी वेळ ठीक आहे, समजून घ्या आता. सो वातावरण आजचं खूप खूप सुंदर आहे, मस्त. मगाशी तर पूर्ण म्हणजे ह्या कराडच्या साईडला पाऊस होता, पूर्ण काळ होता, काळ एकदम, म्हणजे एकदम फिल्मी पिक्चर न्यूज दाखवतात प्रॉपर तसं. त्या साईडला तसं होतं आणि तिकडनं वारं पाऊस ह्या साईडला ढकलत होता, म्हणजे ढग ह्या साईडला पसरत होते ते तिकडचे. सो इथपर्यंत ते आले होते आणि इथे पूर्ण सगळं ऊन तसंच. एवढं भारी, एवढं सुंदर. माझ्याकडे जर व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. खूप छान वातावरण होतं. सो कालचा आणि आजचा दिवस, 2 दिवस पावसाचं वातावरण होतं. काल पाऊस पडला, आज नाही पडला. आज फक्त वारं आणि वीज वगैरे कडकडत होती, आवाज वगैरे येत होता, बट पाऊस नाही. नुसता ते एक बोलतात ना, दाखवतो मी पडेला पण नाही पडत आहे असं. सो आज तसं होतं. आणि आता वातावरण पूर्ण असं गोल्डन गोल्डन झालेलं आहे. तिकडेचे स्काय वगैरे खूप प्रिटी दिसत आहे. माझ्या घरामध्ये काही जर बेस्ट गोष्ट असेल ती आहे टेरेस आणि हा इथला व्ह्यू. मस्त चहा घ्यायचा, कपामध्ये ओतून इथे येऊन बसायचा आणि इकडचा व्ह्यू बघायचा. एवढं पीसफुल वातावरण, एवढं भारी ना, म्हणजे सुख आहे हे. लाईक एक बोलतात ना, समाधान आहे. लाईक काही नसलं तरी हां चहा घ्या, काहीतरी खायला घ्या, इथे येऊन मस्त वारं वगैरे मस्त ह्या टायमिंगला थंड थंड सुटलेलं असतं. आला हा पांडा, इरिटेटिंग पीपल्स. सो वॉट आय एम सेईंग की हां, ह्या टायमिंगला पीस वगैरे भेटतं, मस्त फ्रेश वाटतं, खूप छान. म्हणजे एक बोलतात ना हिलिंग पॉईंट किंवा बेस्ट, ते खूप छान वाटतं इथे गावाला असलं की. पाऊस पडला तरी खूप छान वाटतं. सनसेट खूप छान वाटतो. सनराईज खूप छान. सनराईज आम्ही बघतच नाही म्हणा कधी. मी तर, मला आठवत नाही मी पहिलाच एवढ्या दिवसांमध्ये सनराईज कधी बघितलं आहे, कारण की मी एवढ्या लवकर उठतच नाही, कधीच नाही उठत. म्हणजे सकाळ होते 1-2 वाजता, गुड मॉर्निंग असते तेव्हा ती माझी. गुड नून सगळ्यांची, माझी गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो तर इथे असलेली ती बेस्ट गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आमचा लकी आणि बेला इथे बसलेत मस्त वाऱ्याला. लकीला नाही सवय घराच्या बाहेर बसायची, बट बेला मस्त हवेशी येऊन बसते, बघत पण नाही, तिथं झोप पेंगाटलेलीच असते. बघेल तेव्हा. आता तिथे गेले ते बघा, मी तुम्हाला दाखवते. पप्पा मामा बाहेर गेलेत नेहमीप्रमाणे, ते रात्रीपर्यंत येतील. भैया पण फ्रेंडसोबत त्याच्या बाहेर गेला आहे. मी मामी घरी आहे सध्या तरी. काय आहे हे? असं नाही की पाहुणे आलेत म्हणून नाही, गैरसमज आहे तुमचा. आमच्या घरात कंटिन्यू 2 दिवस आड, 1 दिवस आड बोललं तरी चालेल, नॉनव्हेज पडलेलं असते. आणि त्याच्यामुळे आमच्या घरात भाज्या नसतंय. मग भाज्या नसते त्याच्यामुळे आमच्या अंगात रगात नसतंय. आणि रगात नसते म्हणून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये असतंय. गुड वन. सो असा हा व्ह्यू आहे, द गोल्डन व्ह्यू आय सेड. कधी कधी असं वाटतं एवढे केस उडवून टाकावे, कधी कधी असं वाटतं नाही लॉंग हेअर्स पाहिजेत. मुली आणि मुलींचे मूड स्विंग. आम्हाला काय हवं आहे आम्हाला माहीत नसतं, तर तुम्हाला कसं कळणार की आम्हाला काय हवं आहे? समजतंय का माझ्या राजा? लुक हुज हिअर. आर्या राणी. कॅट वॉक करते, तिकडनं जा. कॅट वॉक करते, दिसतेस ना कॅमेऱ्यात? पड ना, तोंडा पडत का नाहीस तू? या बस आहे बस. हाय जलवा ओ जलवा, फॅशन का है ये जलवा, ओ हो ये जलवा. हाय हाय हे हाय कर माझ्या ब्लॉगमध्ये. हाय. तुला काय बोलायचं आहे? तुला सँडल आहे चांगली रे आर्या, मला दे ना. अगं तुला पाडायचंच तर आहे मला.
मामी रेकॉर्ड होतंय, पप्पा नाही ऐकवणार आहे. लकीला बांधून ठेवले कारण घरी पाहुणे येणार आहेत ना, मग त्यांच्या ताटात लकीची केस नको जावी म्हणून. माझ्या घरी हा मेजर प्रॉब्लेम आहे. माझी फ्रेंड येणार आहे. एवढी सो वॉट आय सेइंग दॅट की ज्यांच्या घरात पेट असतील ते हे रिलेट करतील की म्हणजे माझ्याकडे एक डॉग आहे, एक कॅट आहे. आता सडनली तिला झाले असतील 3-4 महिने. सो त्यांची केस हवे तशी तरळत असतात किंवा जमिनीवर तशी लोळत असतात. त्यांची केस झाडू मारून माणूस वैकतात पण झाडू निघत नाही. माझ्या घरात लादी आहे पांढऱ्या लादीवर लकीची काळी केस आणि पांढरी बेलाची केस अशी हवेत तरळत असतात. सो ते आम्हाला चालतं, आमचं प्रेम आहे. आम्ही त्यांना पेट नाही तर माझा भाऊ, माझी बहीण किंवा काय आले त्यांना आम्ही फॅमिलीसारखं ट्रीट करतो. ज्यांच्याकडे पेट असतील ते रिलेट करतील. सो बनवते ते मग मटन आहे. सॉरी गाईज, मटन आहे आज. हे बघा, हे काय आहे? हे काय असतं? हे मटन आहे. हा आहे चाप. हे काय असतं? हे काय असतं? हे असतं हे काहीतरी. चरबी. हे काय असतं? काहीतरी असतं. जे काय असतं ते बोकडाचं असतं. ही आजकालची मुलं बघा, ती पोरगी जाते शाळेत 1ली-2रीला असल, ती पोरगी फोन शिवाय तिच्या तोंडात घास जातच नाही कधी. आणि ही आमची मामी तिला हाताने चारते, खा ग माझी बाई, हाडाची काढ झाली, खा ग माझी बाई. सो हे बघा, घर हे असं दिसतंय आपलं. हे आमचे स्वामी महाराज, ह्यांचं हे घर. आणि हा आमचा बकासूर भाऊ. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय सिस्टर चॅनल. आवर चॅनल. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे आमच्या इथे. थोड्या वेळापूर्वी आमच्या इथे काय बोलतो तुफान येऊन गेला. पाऊस पडणार होता पण पाऊस पडला नाही, तो हवेमुळे निघून गेला. पण आम्ही पावसाची वाट बघत हा महिना काढणार आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही गावाला येणार आहे, मुंबईला डायरेक्ट गणपतीला. तर आम्ही तुम्हाला भेटतो गणपतीमध्ये. आज आमची मम्मी मटण करणार आहे, तर तुम्ही सगळे जेवायला या लवकर. मटण आहे, वजरी आहे, बाम पण आणणार आहेत पप्पा. आणि बाम नसतात, बामच बोलली. वाम घेऊन येणार आहे, तर तुम्ही नक्की खायला येऊ शकता. आम्ही हाडं देतो आणि काट. साताऱ्यामधल्या वाई तालुक्यात राहतो, तर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, आम्ही ऍड्रेस देतो. आम्ही ब्लॉगिंग करत आहे एकमेकांची. ओके, ठीक आहे, नेक्स्ट टाइम भेटू आम्ही तुम्हाला. ही गाईज आपली पहिली बाईक, आमच्या लाईफमधली फर्स्ट ॲक्टिवा जी आम्ही घेतली. आणि त्या टायमिंगला मी टिकटॉक यूज करायचे. सो त्याच्यावरती पप्पांनी म्हणजे प्राऊडली नाव वगैरे असं लिहिलेलं, टिकटॉक ID वगैरे टाकलेली. 20 ते 22 वर्ष झालेले आहेत. ही आमच्या घरची लक्ष्मी आणि ही पण आमची लक्ष्मी. हिला 20-22 वर्ष झाले म्हणजे मी पैदा झाले तेव्हा घेतली तिला. मी 21 ची आहे डबड्या. मग तिला 16-17 वर्ष झाले असतील बाय मिस्टेक. 2 लक्ष्मी आहेत आमच्या घरात. 1-2 आणि माझ्या मम्मीचं नाव पण लक्ष्मी आहे. टीचर लक्ष्मी जेवण करत आहे. मटन बनवते लक्ष्मी. हो का. सो हा आपला फ्रंट व्ह्यू असा आहे. तुम्हाला काय वाटतं गाईज, आज पाऊस पडेल का? काल पाऊस पडला, तो पण थोडा वेळेस पडला. आम्ही भिजलो आणि पाऊस गेला. म्हणजे नेहमी असं का होतं मला समजत नाही. जेव्हाही असं भिजायचं मन करतं आपण भिजायला जातो, आणि जसं भिजायला जातो जसं थोडं भिजतो की पाऊस निघून जातो. हे रॉंग आहे. म्हणजे त्याला कळतं का की बाबा हां इथे आम्ही भिजतोय बाबा, आता बाद झालं, हिला भिजवलं, आता मी निघून जातो. आम्हाला खेळायचं असतं पावसात, त्यात भिजायचं वगैरे असतं आणि असं होऊन जातं. दिस इज माय होल आउटफिट. बटरफ्लाय ऑन माय शॉर्ट्स. आय लुक प्रेडी, आय लुक क्यूट. हे माझं सुंदर असं गाव. हमसे कांड हो गया गाइस बहुत बड़ा. भाई बॉडी दाखव, भाई बॉडी दाखव. माय गॉड, लुक एट माय ब्रदर्स बाइसेप. कांड हो ही गयो, कांड. पाणी नाही ना ठेवलं. आर्या झालं तुमचं. सो गाईज ॲज आय सेड की पाहुणे येतात आहेत कोणीतरी. सो त्यांना वाईट वाटलं आणि ते नाही आले. मम्मीची पक्कली शी. तुम्हाला माहिती मला पालीची खूप जास्त घाण भीती वाटते, लय घाण. कैसे दिख रही मैं? दीदी तो पता न रोज रील बनाती है और दीदी चिपकली को मार रही है.
मार नहीं रही उसको भगा रही हूँ। ये भाग रही है दीदी, नीचे आ जाएगी। पहले मेकअप करने से क्या करते हैं पता है आपको? नहीं दीदी, पहले मेकअप करने से अपना स्किन केयर करती है, करती है स्किन केयर। अरे देखो मेरे बोट को लग गई, दिख रहा है ना? हाँ, जब मैं खेल रही थी ना तब मुझे लगा की आज पाऊस पडेल आमच्या इथे जोरजोरात, कारण की वातावरण आता पूर्ण म्हणजे काळोखाचा टाइमच झालाय म्हणा, बट ढग पूर्ण काळं झालंय. त्याच्यामध्ये एकदम फिल्मी सिनारो लाईक विविड फिल्टर लावल्यासारखं दिसतंय, एकदम ऑरेंज सगळं गोल्डन गोल्डन, खूप सुंदर. हे बेस्ट आहे ह्या लाईफमध्ये, ह्याच गोष्टी बेस्ट आहेत की बाई सनसेट, हा नॅचरल जी गोष्ट दिली आहे ना देवाने ती खरंच खूप बेस्ट आहे. खरंच नॅचरल तुम्ही असू देत. हे सांगा, त्या साईडला ऊन आहे आणि त्या साईडला असं कसं? असं कसं? कारण तिथे पाऊस नाहीये, इथे पाऊस आहे म्हणून, समजलं? हिला एक्सप्लेन करायचं म्हणजे डोक्याच्या वरनं जाईल. आणि हे बघा आपले खेळताना लागलं बापरे. हे यातले 20 रुपीज होते ते मम्मीच्या चिंचेसाठी खर्च झालेत ते माझे. तुझे कुठे कमवायला गेलेलीस? दुकानात कमवायला गेलेलीस? पैसे कुठे कमवलेस? पैसे तर भेटले नाही. आणि मम्मीसाठी मी 3 चिंच आणले, त्याच्यामधून 2 चिंच होते ते गायब झाले. चिंच कसे गायब झाले? रस्त्यातून येत होती, पडला असेल कुठेतरी. मग तू बघायला नाही गेलीस? एवढ्या अडचणीत कशी जाऊ? अरे हा रे, बरोबर आहे तुझं. आणि हवा पण एवढी चाललेली, हा. डोळ्यात तर गेलं काहीतरी. हा उडलं असेल ना. तू कशी नाही उडलीस? तर दीदी उड़नी चाहिए थी ना. मी मोठी आहे ना, मी जाडी आहे, तू छोटीशी आहे, लुकडीशी आहे. अरे इतना सभी हवा दोनों को भी उड़ा सकता है. हाँ वो तो है. और बस हवा ही आ रही थी, बारिश तो आई भी नहीं. और बस वीज कड़क रही थी. कड़क रही थी, ठीक है. हो वीज कड़क रही थी, वीज चमक नहीं रही थी, बिजली चमक नहीं रही थी, वीज कड़कली नहीं. मम्मी आणि आमचं हिंदी. ओ भाई. सो ते नाही येते. मग ते जे मटण आणलंय ते हाला पप्पांनी पाहुण्यांसाठी आणलंच नव्हतं, ते आम्हालाच हातडायला आणलेलं. सो ते मटण आता आम्हालाच खायचं आहे. वजरी पण पप्पाच खाणार, वजरी मला तर आवडत नाही. आणि त्याच्यामध्ये फिश, त्याच्यामध्ये मामीचं व्हेज, म्हणजे भाई पंचपक्वान आहेत घरामध्ये स्टील. म्हणजे आता ना म्हणजे किळसून आली आहे मी भाई, जेवून म्हणजे सुट्ट्या तर त्यातच गेल्या. म्हणजे खा झोपा, खा झोपा. एक गोष्ट, पप्पा आणि मामा ज्या डोळेगावला येतात त्या रोज फिशिंगच जातात, है ना? फिशिंगलाच जातात, आपल्याला कुठे नेतच नाहीत ना. दीदी तर तिथे लांब गेली खेळतात व्हिडिओ काढायला, रील. हा आणि त्या दीदीने खूप सारे फोटो पण काढले तुम्ही आणि रील पण केली. छान दिसत होती ना दीदी. खाली होती बघा, खाली छान तर दिसत होती, खाली होते. पण मम्मी नाही एवढं डोंगराच्या वरती गेली, ते पण जांभूळ शोधायला. जांभूळ आणि कळवंद. हा, कळवंद खायला गेलतो आम्ही गाईच. कळवंद झाडाला पिकलंय जांभूळ. पण पिकलेच नाहीये झाडांना, कारण की तिथली जांभूळ सगळ्यांनी म्हणजे काढून विकलंय म्हणून नाही भेटले आम्हाला. मग आम्ही फक्त जांभूळ खाल्ले, कळवंद नाही भेटले. मग आम्ही घरी आले. हे तुम्हाला का सांगितले? कारण आर्याने विषय काढले. मला सांग, अशी वीज कोणाची कडकते? काय करते माहिती का? अशी वीज कडकली. मामी जेव्हा आपण या घरामध्ये राहतो तेव्हा घर एवढं साफ नाही करत, पण जेव्हा बाहेरची लोक येतात त्यांच्यासाठी आपण घर साफ करतो, विच इज रॉंग. आपल्याला जर आपण साफ करते, मामी माझी खूप घर साफ करते. माझी मामी लय कामाची, माझी मामी लय चांगली आहे गाइज. मतलबी नहीं है, 2 चेहरे नहीं रखती मेरी मामी गाइज. नहीं तो कुछ हमारे जिंदगी में ऐसे शख्स है 2 चेहरे रखते और दोनों घटिया रखते हैं. सो दिस इज द व्ह्यू. आणि आता मम्मी घाबरले ना मी, असं कोण ओरडतं?
आता गाईज आम्हाला हा कूलर आणि हा स्विच बॉक्सच बोलतात ना याला, तो आतमध्ये न्यायचा आहे, कारण पावसाचं पाणी त्यात गेलं तर मग मी तुम्हाला खोटं बोलत होती म्हणून तिथे वीज कडकडली, म्हणजे थोड्या मिनिटात पाऊस येणार. थोड्या मिनिटात पाऊस येणार. अरे आमच्या बरोबर आहे आर्या, बरोबर आहे. आता ते का आर्या आम्हाला शूट कर, पकड असं, असं नाही बाबड्या, इकडे या. पकड कसं कसं गड्डापडे असं तू देतेस पण तिला. पकड लवकर, पकड, हात घ्यायचंय. पकड अगं, असं पकड असं. हा जा, आम्हाला दाखव. हा असं पकड. हा व्हेरी गुड. भैया यो कूलर मी इथे आली. हा भैया अभी वीक आहे गाईस, काय दाखवलंय ना काय माहिती आता. हे बघा गाईस, एक कूलर, दोन कूलर, एक पंखा, अजून एक पंखा ना साऱ्या. गाइस हमारे गांव की लाइट चली गई, अभी आएगा भूत यहाँ पे. वो दोनों मामा और मेरे पापा, अब वो दोनों भीग के घर आने वाले. देखो ना कितना काम बढ़ाते अपन का, नहीं क्या. सो हे बघा पाऊस आलाय, आवाज येत असेल हलका हलका, आणि अख्ख्या गावाची लाईट गेलेली आहे गाईस. और हम गीला हुआ मासा खाएंगे. गिला हुआ मासा गिलाच असतो ए. मासा पाण्यात असतो ना, मग तो गिलाच असतो की. ओ गॉड. गुड वन आर्या. आर्या म्हणजे लाईक आर्या इज आर्या. आर्या इज प्रूविंग दॅट आर्या इज आर्या. ये लाइट देखो जरा. सो गाईज ही बेस्ट फिलिंग आहे जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये राहतोय. थांबा एक सेकंड, लेट मी फिक्स माय कॅमेरा फर्स्ट. हा नाही, मी म्हणजे एक एक्झाम्पल देते आहे की जेव्हा आपण गावामध्ये राहतो, मी गावालाही राहिले, मुंबईलाही राहिले, गावाकडची बेस्ट फिलिंग ही असते की जेव्हा पाऊस होतो, भले पावसाचा एक थेंब पडलेला नसेल खाली, पहिली गावातली घरातली लाईट जाणार, सगळ्यांची लाईट जाणार. आणि जर त्याच्यामध्ये चुकून चंद्र वगैरे असेल किंवा पावसाचं वातावरण असेल, वीज वगैरे कडकडत असेल, तर ते बेस्ट असतं. म्हणजे ती जी फिलिंग आहे किंवा तो जो सिच्युएशन ती आहे, तो सिनेरिओ जो आहे तो खूप 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 मस्त असतो. एक पीस म्हणजे एक सुकून मस्त असं. आता टी व्ही नाही आहे, फोनला चार्जिंग नाही आहे, एका टॉर्चवरती मी ब्लॉग शूट करते, अख्ख्या घराची लाईट गेले, घरामध्ये मामी मम्मी जेवण करतात, वेब सिरीज बघत बसते, पावसाचा आवाज, मेन म्हणजे हे पावसाचे जे टिपके पडत आहेत ते ऐकणं, म्हणजे डोळे बंद करून जरी बसलं ना तरी तिथे पण एक पीस भेटतो. हा आणि हे उत्तर आहे, माझे पप्पा आणि मामा फिशिंगला गेले, ते भिजून येणार आहे आणि पहिले घरी येऊन पहिले अंघोळ करणार आहे ते, आणि तर लाईटर गेले, गरम पाणीने ते करूनच नाही शकत, म्हणजे थंड पाण्याने करावी लागेल, थंड आणि थंड पाण्याने करणार तर ते कुडकुडणार. सो येस, हे बेस्ट आहे जे चाललंय, हॅपी आहे, समाधानी आहे जे चाललंय लाईफमध्ये. म्हणजे असं कधी असं वाटतं की यार हे इनफ आहे मला जगण्यासाठी, बास आहे हे जे चाललंय, हे जे आहे तेवढं इनफ आहे, खुश आहे, आणि समाधानी त्यांचं आहे. तोंड भिजलेलं असणार आहे. कधी कधी असं वाटतं की लहान राहिलेलं बरं आहे, हे मोठं होऊन जे अक्कल येते ना जास्त, ती खूप ती इथं असते अक्कल. लहानपणी नसतेच ती, त्याच्यामुळे एवढं काही कळत मीच कडक नाही. आणि मला आई सुद्धा ब्लॉग करताना मीच कडका यावं वगैरे करत होते. दीदीचे पप्पा मला ना एक मोठा मेकअप बॅग देणार, हा आणि त्याचे सगळे सामान असणार. हा, ते तुला मेकअप आर्टिस्ट बनायचंय. खडम खुडुम खुडुम खडम खुडुम खुडुम खडम. बिजली राणी. आम्ही रात्री तर कधीच भिजत नाही, तुम्हाला माहिती आहे. सकाळचा आम्ही पाऊस आला तर भिजतो. हे असं बोलते म्हणजे तिला भिजायचं आहे गाईस. आम्हाला भिजायचं आहे ना, पण दोघी मम्मीनी भिजू दे ना, मग आम्ही थोडासा भिजतो, अंगणात भिजतो, अंगणात. काय नाही आवडत. तुम्ही घर नुसतं घाण करून टाकता.
नाही करत नाही करत. मम्मी मम्मी प्लीज ऐका प्लीज प्लीज दे प्लीज नको गेला पाऊस तो. तुला teacher आहे. तू तशी करते म्हणून तो पाऊस पण थांबत नाही. वा प्लीज नको नको वा तुम्ही जायला पाऊस बनवा तुम्ही म्हणजे इनडिरेक्टली मला पाण्यामध्ये बोलते मी पाण्यात गेले की पाऊस जातो यार हे भारी आहे यार खूप सुंदर आहे हे पीस आहे तू भिजलंच नाही खरंच. काय माहिती पाऊस आला की एक वेगळ्या अंगात मोर चढतो माझा माझ्या पण अंगात एक काम करूया, आपण इथेच भिजूया. इथेच. मम्मी पाऊस आला की अंगात मोर येतो पाऊस आला पाऊस आला पाऊस आला इथे आपण हवा मैं नाच रही हूँ नाच रे मोरा मम्मीच्या वनात नाच रे मोरा नाच मम्मीला घ्या मम्मीला नाच रे मोरा कर हे चला आपण तिघे जेठालाल नाच रे मोरा करूया इकडे अगं सीमा, आता मी तुझा चहा सांडला. आता हे काम बघ केवढं पडलं. मूर्ख आहेस का जरा बघत जा की. गाइस कर्म करणे पडली मामी पडली लागला का मामी आई गो बाया मामी पडली अरे मी पुसायला पाय पुसल्यावर लागला का बघू लागलं का विचारी माझी बाई सो हाँ कर्मी कर्म करने जाती हूँ तो कांड हो जाता है तुम्ही जा पहिले भारतीय ए मम्मी तू पडलीस तर लादी तुटेल पप्पांना कसं होईल पडू नको हे जरा बोललंय. अयो पोटात दुखायला लागलं माझ्या माझे पोटे दुखते. काय आहे? भांडी घासताना कोण चहा पितं का मामी घासताना तुझा हात खराब आहे तरी तू चहा पिते डबडे ए नाच रे मोरा राहिला अरे पडशील नको करू लागल जोरात हा वाव नाईस डान्स अरे आम्ही डान्स कर नाच रे मोरा कर असं आहे. नाच रे मोरा कर नाच रे मोरा कर नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच. ए मामी पडली भैया माग आई गो पोटात दुखायला लागलं माझ्या विचार करते खाली घसरून पडली असती तर काय झालं असतं ओ बिचारी तू माझ्या पाय पडती का काय दीदी पप्पाला पण लागलं. हा पण आणि ते ब्लॉग आम्ही टीव्ही वरती बघणार आहे. ए भैया, हे आमच्या घरात ना एक जूज भरलाय अख्खा हे बघा हे कुठनं काळं मांजरात आलंय हे इकडे ये बोक्या भैया. हे एक काळं मांजर आहे अजून एक पांढरा आणि केशरी कलरचा मांजर आहे माझी मामी बोका आहे ना तर सगळ्या बोकांना अट्रॅक्ट करते ती बोकी आहे ना मम्मी पण सगळ्या मांजरांना पेडिग्री खायला देते त्या बेलाची मग ते मासतात गावाकडच्या मांजरांना पेडिग्री खायला भेटत नाही नवीन काय तिकडं मस्त भेटतंय खायला की येतात तिकडं मग ती मग खात्यात आणि जात्यात मामी आली की पिसडल्यागतच करतात म्याव 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 माग माग तू नाचरे मोरा करणार आहेस की नाही मामीने नाचरे मोरा केला नाही तरी तिचा पिसारा फुलला हा जाऊ दे अगं तुला मम्मीचा फोन बघायला घे नाही बोलले हॉटस्पॉट पाहिजे मम्मीला सांगू नको मला मस्त गारा गारा वार सुटले गारे गारे वार सुटले या गाय बिचारीला मला असंच होतं ना. भैया काल पडला खुर्चीवरनं टपक करणं उलटा दोनदा पडला 2 दिवसामध्ये एकदा खुर्चीवरनं ठळप करणं मागे पडला आणि एकदा खड्ड्यात पडला डायरेक्ट मामीला हसत होती त्याच्यावर आज मामीच पडली मी नाही हसत नाही तर उद्या मी पडेल बाबा नाही हसायचं नाही कोणाच्या पडण्यावर कधी हसायचं नाही बट माझी मामीला भारी पडली ऐकायचं
सोडून द्यायचं. मी जस्ट इग्नोर द टॉपिक लाईक वी इग्नोर ऍडव्हर्टाइजमेंट. त्या दिवशी बेला झाडावरती चढले वा वा अप्रिशिएट. आणि अटकले कशी तरी करून करून खालती उतरली ती झाडावर. मी काढली तिला झाडावर डबे. तो जर चुकून इथं आला ना तुला बोलवायला तर तू रडणार. तर तो बोलवतो तर जा ना. ये मुझे फसाता है काटने के लिए. का म्हणजे समजलं नाही मला. हाँ. रोज रोज बुलाता है उसकी नाटक तो रोज होते. इतने दिन से मेरे पीछे पड़ा है. और ये मेरी मम्मी भी मुझसे दिन से पीछे पड़ी हुई है. सीमा त्याचं पण तू तर त्याची बायको आहेस ना. पाणी जाईल सीमा. मैं उसकी पत्नी नहीं. ये आणि तेवढं ते फिर कौन है तू भटक भवानी. भटक भवानी तो दीदी है. आजकाल मला दे आणि भात मी खाते. मी जेवते तुला पण माहिती आहे. 4 टाइम तर बकासुरागत हाणत असते. बकासुराची छोटी बहीण आहे मी. हिला पण बघते एवढी दिसते याच्यावर जाऊ नका. अर्धा प्लेट चायनीज आणते ती. बाहेरचं सगळं आणती मस्त. आणि अर्धी भाकरी जाणार नाही तिला. लाज वाटते का करते. आणि वाद देते. आता कुकर गार नाही झाला होता. कर ना मग फूक मारून. असा थोडी होतो गार. फूक फूक. जा इग्नोर केलं तुला. काय करते ती माझ्याकडे मस्त. मतलब आहे तिला की आपल्याला चांगलं आहे. काय तुला देणार नाही. जा चल. तिला भूक लागली आता. नाही देणार. बेलुडी ये खाऊ देते ये. ही मी जशी मांजर फक्त खाण्यापुरतं मागं मागं हिंडतं. नाहीतर तिला कधी कोण दिसत नाही. काय काय असं बोला. गाइस सो बारिश आके चला भी गया है और अभी लाईट भी आ चुकी है. और अभी असं वातावरण आहे जसं की मस्त खाऊन झोपूया. आणि नेहमीच असंच वातावरण असतं. सो मी आणि आर्या ॲज युजली फोन स्क्रोल करतो आहे. फोन स्क्रोल करून मी थकले. सो आता झोपून फोन स्क्रोल केला. आता तसं करून थकले तर म्हणलं ब्लॉग शूट करत होते ते मी विसरले. ते करते थोडासा. सो ब्लॉग शूट करून देण्याची आठवण मामीने करून दिली आणि ब्लॉग शूट करायला घेतला मी लगेच. सो तर आता म्हणजे असं पाऊस पडून आता शांतता झालं. असं एम्प्टी वाटतं आहे. समथिंग मिसिंग और वातावरण वॉज गुड यू नो. फिलिंग नाही सांगू शकत मी आता. कसं सांगू पर्सनली. घरचे थोबाडतील. चप्पल फेकून मारतील. घरच्या वार्निंग म्हणतील. आणि एवढं पावसाचं मी कुठं जाणार आहे बाबा. त्याच्यापेक्षा नकोच काय बोललेलं बरं आहे. सो या बारिश बिरिश आके चला भी गया और अच्छा लग रहा है मेरे को बहुत ही ज़्यादा. नहीं क्या. सो मैं अभी थोड़ा सा रेस्ट कर रही है बा. रेस्ट आयुष्याचा घेतला आहे मी. आणि आता माझा फोन टपडा सेट पण नाही होत. हो ना. सो यस आर्या. आमची आर्या खूप बेशिस्त आहे गाईज. हाताने जेवत नाही. आंघोळ पण करत नाही स्वतःची स्वतः. परत तिला क्लीन राहायला आवडत नाही. फ्रेश राहायला आवडत नाही. नुसता मेकअप थापायला आवडतो अंगावरती. है ना रे. शी इग्नोर मी लाईक आय इग्नोर द कमेंट्स यू गेव मी. मला काही लोक आहेत माझ्या लाईफमध्ये ज्यांना मी विचारतसुद्धा नाही. ते सुद्धा मला त्यांचं ओपिनियन ॲडवाईस देत असतात. सो मी त्यांना असंच इग्नोर करते. लाईक शी इग्नोर्स मी. यो जो टेडी आहे माझ्या पप्पांनी दिला आहे. मुंबईमध्ये जो टेडी आहे तो मला माझ्या भावाने दिला आहे. सो दीज 2 मेन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. who truly loves me, who has pure intention for me. मतलब नाही आहे त्यांचं काही मला घेऊन. दे कीप मी हॅपी. दे पुट इफर्ट्स टू कीप मी हॅपी. सो या एवढं तर कळालं की आपल्या फॅमिलीशिवाय आपल्यावरती कोणीही खर्च करणार नाही. मग खर्च म्हणलं तर फक्त पैसा येत नाही. खर्च म्हणजे त्यांची फिलिंग्स, त्यांचा टाईम, त्यांचे इमोशन्स, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टी असतात. सो 21च्या इयरमध्ये मला रिअलाईज झालं आहे. इवन हे माहीत होतं आधी मला. बट यू नो प्रूव्ह आत्ता झालं असेल ह्या वर्षी कदाचित शाळेत.
बघितलं माझी आई किती बेकार आहे. मला बोलली जेवायला वाढते, माझ्यासाठी भाकरी करायला घेतली आणि आता पहिलं पोराला विचारते. नेहमी असंच करते नेहमी. म्हणजे जेवण झालं की पहिला ताट पोराला देईल, मग नवऱ्याला देईल आणि मग मी. भाई काय हे काही इम्पॉर्टन्स नाही आहे मला कुठेच. असं कोण करतं यार. छोटी आहे म्हणून का मुलगी आहे म्हणून काय माहिती बाबा. आय हेट माय मदर, आय हेट एव्हरीवन. माझी मामी आली. मला वाढ मामी, मला वाढ. अरे तुझी होती. अरे माझ्या पुढे जेवायला जा ना आरू. ए आरू अगं इकडे बघ ना. अगं ब्लॉग मध्ये बघ. अशी तुला राग आलाय माझ्या आरूला. हा वर से सॉरी टू एनीवन. ए बाबड्या सॉरी. कोण काय बोललं तुला? रडायला काय झालं? काय झालं? मम्मी काय बोलली का माझ्या पुढे जेवती? हा थोडंसं खाणं. जे पाहुणे येणार होते ते राहिले बाजूला. मीच आता मी हादळून घेणार आहे. सो गाइस हमारा मटन हो चुका है गाइस. मस्त गरम गरम वातावरण है. गरम ठंडा ठंडा वातावरण, उसमें गरम गरम मटन खाने का और मस्त जाड़जुड़ होने का. खाते पित्या घरातली मी, खाते पित्या घरातली. माझ्या भावाचा मसल बघा माझा नाही. तुला भाकरीवर अशी टाकत जाऊ नको. ए हातो को मैं चूम लू म्हातारे. जा तिकडे जा. तुझं ब्लॉग मला पण नाही चालू. ते पाय पडला ना तुझं लक्ष पाहिजे ना खाली. मग बेला असती तिथं तर तिला तुडवली असती. तिकडे ठेव ना कसं. अगं तिथंच बसलेली, कॅमेरा तिथं केलं ना. ए का मस्त मस्त एक नंबर. हो तिकडे कुणाच्या घरात नाही जरा तू दे मला. झालंय का चांगलं? तेच निघतंय बाहेर. आई भाकरी घे अजून काय. अब आपके महाराज है किशोर देवकर निमडा, सचिन काशीद. 7-8 वाणी ह्याच्यातून गेल्या फाटलेली आहे आम्हाला माहितच नाही. हे बघ किती कुणाचा फोटो काढ आणि मला पाठव. शे 20 मधल्या भरपूर 5-7 तर गेला. काय सांगतो 20? अरे तिथं का वामांचं डोकं दुखतो तुझ्या आवाजाने माझं डोकं दुखतं. तू फक्त शांत राहा. मामी बघ यार, त्याला बरं नव्हतं तर एवढं पावसाचं गेला फिरायला. खुजले त्यांना मोठी ब्लॉग मध्ये सांग खुजली. खुजली. पण मला असं होते का डोकं दुखते माझं. जायचंच नाही ना. दावा पकडला. हा पाळायला सो गाईज झालं माझं. मी आता ढगात जाईल डायरेक्ट, कारण की मी हाणलंय मस्त मटण कालवण. हो जेवल की मामी चारणार आहे ना तिला. मस्त. अरे माझी पॅन्ट भिजली. शिट. सो वॉट आय सेड की तिला माझं जेवण झालं. आर्याला आता बेलानं बोच करता राहिलं. अरे दाखव कशी रडली तू. आणि बहीण वरडा खाल्ला. तोंड दाखव. बोच करता वाचली, रडली जोरात ती. भैयाने वरडा खाल्ला. पप्पांना वाटलं भैयाने तिला हे केलं की काय. हे बघा द विक्टिम. बाय मम्मीने आज मटण छान केलंय. लय मस्त मटण झालं तर मी खाल्लं, हाणलं मस्त राखलं. आणि मग त्याच्यानंतर ना आता माझं पूर्ण मी एकदम म्हणजे असं झालं की आता मी कधी झोपते. बाद झालं मला. लय झालं हे. खूप मस्त हे म्हणजे हे एवढं इनफ आहे. बाद झालं. दिवसाचा म्हणजे दिवसाची सुरुवात लेट. मस्त खा प्या झोपा आराम करा, बस इतना ही. और कुछ नहीं चाहिए ज़िंदगी में. बहुत कुछ कमा लिया, बहुत खुश हूँ मैं अपनी ज़िंदगी में. मटन हान रही दो वक्त का बस हो गया की नाही. अरे इकडे बेलानं कसं बोच करलं सांग माझ्या ऑडियन्सला. या धर. पण आर्या हे पप्पाला पण सांगितलंच नाही. मम्मी पडली. पण तुला तर नखच नाही लागलं आणि रडते अशी जसं का भाई चावून तिचं चमडं काढलंय. काहीच नाही लागले बघा. कशी रडते दाखव. भाई बस आता थोडंसं चालते, कारण की जिरलं पाहिजे. हेवी जेवण जेवलोय आपण तर. म्हणजे हाणायचं हो म्हणून नंतर म्हणायचं मला आता ते
मी डाईटवर आहे असं मी बोलू नाही शकत कारण की मी हो म्हणून मटण आणलं. सो थोडंसं जिरवूयात, कॅलरीज आपल्या थोड्याशा पचवूयात. मी असं नाही बोलणार की बर्न करूयात, पचवूयात. सो या म्हणजे झोप चांगली लागेल. मी आता झोपली ना जाऊन किंवा मी उठत नसती आणि झोपायला काही नाही, मग परत ते असं खाऊन झोपलं ना की अंगाला लागतं चांगलं, जाडजूड होतं आणि मला जाडजूड नाही व्हायचं आहे थोडं. मी आत्ता जर असं वाटतं की ठीक आहे, सो हाय अशी बस झालं, जाड नाही व्हायचं आहे. थोडीशी पातळ झाली तरी चालेल बट जाड नाही व्हायचं आहे बस. परत पडलीस तर कसं होईल